रेडनेस कमी वाटतोय आता. हो. घड्याळ दिसत नव्हतं, आता घड्याळ दिसतं. हा म्हणजे पहिला काही आकडे दिसत नाही, घड्याळच दिसत नव्हतं. आता फक्त काटा वगैरे दिसतं. फक्त आकडे आहेत ना, ते आकडे नाही दिसत आता. आणि काटे दिसतात. हा काटे दिसतात. टीव्हीच्या इथे पण अक्षर मोठे मोठे येतात ना, किंवा एखादा ऍक्टर आहे मग तो ऍक्टर ओळखता येतं का मला, बघता येतो का चेहरा, तर मग मी ते सुद्धा बघायचो की मग त्याच्यामध्ये आता थोडस 2-3 दिवसामधून फरक आहे. म्हणजे ऍक्टर आहे एवढं तरी कळतं. पण ब्लॅकआउट होतं की ब्लर दिसायचं, पूर्ण ब्लॅकआउट होतं, काळा स्पॉटच असायचं. काळा स्पॉट. आता काळ्या स्पॉटच्या ऐवजी आता हा म्हणजे थोडं काचेवर धुका आल्यावर जसं दिसतं तसं दिसतं. 2, 3, 6. ओके. हे दिसत होतं असं आधी? नाही, एवढं नव्हतं दिसत. मग विजन मध्ये पर्सेंटेज वाईज किती तुम्हाला वाटतं? 10% एकदम. तुम्ही म्हणा आता काचेचं असं बुरकटपणा. हा, पण जो पूर्ण अंधार होता तो अंधारामध्ये आता बुरकट तरी दिसतंय, ऍटलिस्ट व्हाईट तरी आलंय ब्लॅकच्या ऐवजी. सुरुवातीला जेवढा जो डार्कनेस पण होता ना माझा वरून यायचा ना, म्हणजे पूर्ण ब्लॅकच पट्टी यायची, काजळी आल्यासारखी. हा बरोबर. पण ती आता ती ब्लर होत चालली, एकदम कमी कमी होत चालली. 5 सेशन झाले, आज 6वं आहे. ठीक आहे, मग 5 सेशन मध्ये ही इम्प्रुव्हमेंट आहे. सो दॅट इज अ गुड इम्प्रुव्हमेंट. लीच थेरपीमुळे जे काय होत आहे ते. ओके. रेडनेस कमी वाटतोय आता. हो. आणि हलकेपणा काय इकडचं ते दुखायचं का? नाही, पेन वगैरे काय नव्हतं. डोळ्यात जड असं होत होतं मला, ते जडपणा होत होता आणि पाणी वगैरे यायचं डोळ्यामध्ये असं जमवायचं, पण ते आता काय जाणवत नाही. पाणी आता येत नाही. नाही. हलका वाटतो डोळा. हा, डोळा मधून दुखायचं, आतून टोचायचं. त्यावेळेला थोडस वरती असं टोचायचं वगैरे. पण ते सर म्हणायचे की टाके वगैरे आहेत ना, ते टाके वगैरे टोचतात म्हणून असं सांगायचं. त्याच्यानंतर मग हळूहळू ते कमीच झालं. अच्छा. मग आता एक सेशन मध्ये तुम्हाला काय ग्रॅज्युअली काय वाटतंय? प्रत्येक सेक्शनला फरक हा जाणवतो. काय फरक जाणवतो? पहिला जेव्हा सेक्शन आपण केलं ना त्यावेळेला रेडनेस जे काय होतं ते फारच म्हणजे कमी कमी होत गेलं. आणि आता 5वा जो सेशन झाला ना त्या सेशन मध्ये मला स्वतःला जाणवलं की हलकेपणा वगैरे आहे. फक्त विजनचं थोडस. आता विजनचं तुम्ही घड्याळाचं सांगताय ते काय? हा, ते 0.5-10% मध्ये. घड्याळ दिसत नव्हतं, आता घड्याळ दिसतं. हा म्हणजे पहिला काही आकडे दिसत नाही, घड्याळच दिसत नव्हतं. आता फक्त काटा वगैरे दिसतं. फक्त आकडे आहेत ना, ते आकडे नाही दिसत आता. आणि काटे दिसतात. हा, काटे दिसतात. मिनिट काटा, तास काटा आणि सेकंड काटा. हा, ते पण दिसत. हलताना दिसतो. हलताना दिसतो. हा डोळा बंद करून, डावा बंद करून. हा, बंदच ठेवतो मी. ह्याला बंद ठेवूनच ऑब्झर्व करत असतो. अच्छा. प्रत्येक गोष्टीला पण. आणि खाली जमिनीवरच्या काही वस्तू? हा, जमिनीच्या वस्तू. हा, पहिला म्हणजे चालताना काही दिसतच नव्हतं, पण मी ऍक्च्युली असं ऑब्झर्व नाही केलं चालताना कधी अजूनपर्यंत. असं ते नाही सांग. घड्याळाचं एक गोष्ट आहे की ती तुम्ही डेली ऑब्झर्व त्या ऑब्जेक्टला घेऊन ऑब्झर्व करता. हा, कधी कधी टीव्ही समोर बसलो तर मग टीव्हीच्या इथे पण अक्षर मोठे मोठे येतात ना, किंवा एखादा ऍक्टर आहे मग तो ऍक्टर ओळखता येतं का मला, बघता येतो का चेहरा, तर मग मी ते सुद्धा बघायचो की मग त्याच्यामध्ये आता थोडस 2-3 दिवसामधून फरक आहे. म्हणजे ऍक्टर आहे एवढं तरी कळतं. जे सेंटरमध्ये नाही व्यक्ती जसं मी ओळखत असेल तर नाव सांगू शकतो. असं आता मी रोज सकाळी पहिलं उठलो ना की मिसेसला असं बघत असतं एका डोळ्याने. तिला पण म्हणतो काय दिसत नाही चेहरा. आता 2-4 दिवसापासून तिचा चेहरा म्हणजे भुरकटपणा दिसत, आउटलाईन दिसते. हा, चेहऱ्यावर दिसत, डोळे दिसतात, नाक वगैरे दिसते. टिकली वगैरे दिसते का? हा, नाही टिकली नाही सगळं. अच्छा, पण आउटलाईन दिसते. हा हा, पहिले पूर्ण ब्लॅकआउट होता का? पूर्ण चेहराच नव्हता दिसत. पण ब्लॅकआउट होता की ब्लर दिसायचं? पूर्ण ब्लॅकआउट होतं, काळा स्पॉटच असायचं. काळा स्पॉट. आता काळ्या स्पॉटच्या ऐवजी आता हा म्हणजे थोडं काचेवर धुका आल्यावर जसं दिसतं तसं दिसतं. अच्छा. मग तिला मी सांगतो मग सेंटर विजननेच मला दिसतं ना, मग तिला ते आकडे सांगतो. 1 बोट कर, 2 बोट अशी करत असते. मग बोट दिसतात? हा, बोट दिसतात मला. आता बंद करा डोळा. आता बोट दिसतं का?
हा 1. अच्छा. 5 2 4 2 3 6. ओके. हे दिसत होतं असं आधी? नाही, एवढं नव्हतं दिसत. ओके. मग विजन मध्ये पर्सेंटेज वाईज किती तुम्हाला वाटतं? 10% एकदम तुम्ही म्हणा होता काचेचं असं बुरकटपणा. हा, पण जो पूर्ण अंधार होता तो अंधारामध्ये आता बुरकट तरी दिसतंय, ऍटलिस्ट व्हाईट तरी आलंय ब्लॅकच्या ऐवजी. ब्लॅक स्पॉट गेला का? साईडने आहेच ब्लॅक, म्हणजे वरच्या साईडला नाही, ह्या साईडला तो ब्लॅक स्पॉट आहे थोडा. म्हणजे तो कमी होतोय, म्हणजे डायरेक्ट तो जाणारच नाही, मलाही माहिती. तो हळूहळू कमी होतोय, पण सुरुवातीला जेवढा जो डार्कनेस पण होता ना माझा वरून यायचा ना, म्हणजे पूर्ण ब्लॅकच पट्टी यायची, काजळी आल्यासारखी. हा बरोबर. पण ती आता ती ब्लर होत चालली, एकदम कमी होत चालली. म्हणजे आपलं धुकं कसं असं धुकं, बरोबर तसं धुरकट पण तशा पद्धतीने ते पातळ होत मारे असं मला वाटतं. व्हेरी गुड. सो काहीतरी आपल्याला चेंज दिसतोय. सो ग्रॅज्युअली हळूहळू मला तर 2-1 महिने झाले आता ट्रीटमेंट सुरू होऊन. स्लो स्टेडी आपण जे करतोय. 6 सेशन झालेत. आज 6वं आहे. 5 सेशन झालेत, आज 6वं आहे. ठीक आहे. मग 5 सेशन मध्ये ही इम्प्रुव्हमेंट आहे. सो दॅट इज अ गुड इम्प्रुव्हमेंट. लीच थेरपीमुळे जे काय होत आहे ते